नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज 5 एप्रिल पाहूयात 6 एप्रिलला राज्यातील हवामान कसे राहील. सध्या जर पाहिलं तर कमरेचा पट्टा हा पूर्वेकडे निघून गेलेला आहे आणि जो काही पश्चिमी आवर्तांचे चक्राकार वारे आहे ते पाकिस्तानच्या आसपास आहेत आणि त्यामुळे उत्तर भारताकडे अजूनही पाऊस सक्रिय आहे. बऱ्याच ठिकाणी गारपीटही होते. महाराष्ट्रात आज पाऊस थोड्याशा भागांकरताच पाहायला मिळत आहे आणि जर आपण सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर हे लातूरचे दक्षिण भाग, धाराशिवचे दक्षिण भाग किंवा लगतवरती जो कर्नाटकचा भाग आहे त्यापासून ते इकडे चंद्रपूर, यवतमाळच्या सुद्धा दक्षिण भागाकडे थोडासा गडगडी पावसाचे ढग आहेत. दुपारी बुलढाण्याच्या आसपास अमरावतीच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग होते आणि हे ढग उत्तर पूर्वेकडे जात आहेत त्यामुळे आज रात्री धाराशिवचे भागांमध्ये इकडं कर्नाटकचा जो भाग आहे, बिदर, गुलबर्गाच्या आसपासचा भाग हा या ठिकाणी गडगडाट पाऊस होण्याची शक्यता आहे. यवतमाळ, चंद्रपूरकडे थोडंसं गडगडाट होईल. त्यानंतर नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरकडे सुद्धा रात्री उशिरा किंवा पहाटे थोडासा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊस सार्वत्रिक नाही. राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा काही अंशी ढगाळ वातावरण जरी असलं तरी विशेष पावसाचे हे ढग नाहीत. उद्याची स्थिती पाहिली तर उद्या राज्यात विशेष शक्यता नाही. फक्त स्थानिक ढगनिर्मिती झाली तर चंद्रपूर, गडचिरोलीच्या 1-दुसऱ्या ठिकाणी गडगडाट होऊ शकतो. अन्यथा राज्यात इतर कुठेही पावसाचा अंदाज सध्या तरी दिसत नाही. हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. तर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक पूर्व, सातारा पूर्व, सांगली, कोल्हापूर पूर्व, सातारा घाटमाता आणि कोल्हापूर घाटमाता या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. इतर ठिकाणी पावसाचे इशारे नाहीत. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पेजवर पाहत असेल तर पेजला फॉलो करा.